जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एका महिन्यात सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध बनावट देशी विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, हातभट्टी, दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीवर धडक कारवाईत ₹52,19,102 चा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, उप-अधीक्षक जे.एन. पाटील यांनी ही धडक कारवाई केली आहे. दिनांक 16/1/2026 ते 28/1/2026 या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 83 गुन्हे नोंद करण्यात आले असून 84 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.